पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रांचीतल्या कार्यक्रमात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भाषणादरम्यान मोदी नावाचा गजर उपस्थितांनी केला। यापूर्वी 19 ऑगस्ट रोजी मोदी स्टेजवर असताना हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या भाषणादरम्यानही असाच प्रकार घडला होता। बिहारमध्ये विधानसभेच्या 10 जागांसाठी गुरुवारी मतदान झालं। नरकटियागंज, राजनगर, जाले, छपरा, हाजीपुर, मोहिद्दीननगर, परबत्ता, भागलपूर, बांका आणि मोहनिया नगरमध्ये शांततेत मतदान पार पडलं। या जागांच्या निकालावरून बिहारमध्ये मोदींची जादू कायम आहे की पुन्हा लालू नितीश फॉर्म्युला चालतो हे स्पष्ट होणार आहे। सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे। केंद्र सरकार पद सोडण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करत उत्तराखंडचे राज्यपाल अजीज कुरेशी यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता। या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं केंद्राकडून 6 आठवड्यात उत्तर मागितलं आहे। आफ्रिकन नागरिकांना आता निग्रो म्हणता येत नाही। मात्र गोव्याच्या गृह खात्यानं अंमली पदार्थासंबंधी दिलेल्या लेखी उत्तरात एका आरोपीच्या पुढे राष्ट्रीयत्व रखान्यामध्ये आफ्रिकन निग्रो असा उल्लेख केलाय। याला विरोधी पक्षानं आक्षेप घेतल्यानं मुख्यमंत्र्यांनी हा उल्लेख चुकून झाल्याचं सांगत माफी मागत असल्याचं विधानसभेत स्पष्ट केलं। उत्तर प्रदेशमध्ये पुरानं थैमान घातलंय। पुरामुळे आतापर्यंत जवळपास 83 जणांचा बळी गेलाय। पुरामुळे सध्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झालाय। आसाममधील वाढत्या हिंसाचारामुळे कर्फ्यू लावण्यात आलाय। हिंसाचाराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी गोलघाटामध्ये पाहणी दौरा केला। या संदर्भात आसाम आणि नागालँडचे मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। सियाचीनमधल्या ग्लेशियरमधून 18 वर्षांनंतर बर्फात एका जवानाचा मृतदेह सापडलाय। गयाप्रसाद असं या जवानाचं नाव आहे। त्याच्या मैनपुरी गावामध्ये आज शहीद गयाप्रसाद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। 1996 मध्ये ड्युटीवर असताना झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।